भरारी हे सृजनचे प्रारंभीचे नाव होते. किरण मेश्राम यांना महाराष्ट्र सरकारचा हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांच्या अनुवादित ऐलान या पुस्तकाला मिळाला. त्याचे कौतुक करण्यासाठी सृजनची निर्मिती झाली आणि पहिला कार्यक्रम पार पडला 11 मे 2009 रोजी प्रेस क्लबला. प्रारंभीला बरेच जण सृजनसोबत होते, पण हळूहळू सारे गळत गेले, आपापल्या मार्गाने निघून गेले. सुरुवातीचे 12 कार्यक्रम झाले प्रेस क्लबमध्ये. त्यानंतर नूतनीकरणाच्या नावाखाली प्रेस क्लब देता येणार नाही असे कळले. मग तब्बल 88 कार्यक्रम झाले श्यामाप्रसाद मुखर्जी हॉलमध्ये. त्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी व्यवस्थापनाने पण नूतनीकरणाच्या नावाखाली हॉल द्यायला नकार दिला. बुकिंग असून सुद्धा हॉल देण्यात आला नाही. सृजन वादात पडले नाही. पाण्याचा मार्ग अवरुद्ध केला तर पाणी दुसरीकडून मार्ग काढते. तो पाण्याचा गुणधर्म आहे. ज्या महिन्यात बुकिंग असूनही कार्यक्रम घेता येणार नाही असे सांगण्यात आले, तो कार्यक्रम होता पद्मश्री डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या मुलाखतीचा. पण पाण्याच्या गुणधर्माप्रमाणे मार्ग काढणे तर आवश्यकच होते. म्हणून सृजनने आपला 101वा कार्यक्रम घेतला IMA सभागृहामध्ये. म्हणजेच श्यामाप्रसाद मुखर्जी हॉलमध्ये सृजनने 100 गाठली होती. ही सारी सृजन यात्रा 1 महिना 1 कार्यक्रम या व्रताअंतर्गतच सुरू होती. अडथळे येत होते. काही जणांकडून मुद्दामून अडथळे आणले जात होते. सृजनच्या यात्रेत खंड पडावा व सृजन थांबावे म्हणून पद्धतशीरपणे प्रयत्न केले जात होते. पण सृजनने या साऱ्या विरोधांचा सामना केला. साऱ्या अडथळ्यांवर मात करीत 101वा कार्यक्रम पार पडला IMA सभागृहात. पण प्रश्न निर्माण झाला की आता पुढे काय? सृजन प्रेस क्लब असो की मग श्यामाप्रसाद हॉल, जागेचे भाडे प्रत्येक ठिकाणी देतच होते. पण IMA सभागृहाचे भाडे सृजनला परवडण्यासारखे नव्हते, कारण ते जास्त होते. सृजन पुनश्च निर्वासित झाले. खंड तर पडू द्यायचा नाही सृजन यात्रेत. मग आता काय करायचे? मग ज्येष्ठ नागरिक संघात विचारणा केली. तिथे जागेसाठी अर्ज केला. पण प्रत्येक महिन्यात जागा आम्ही देऊ शकणार नाही. जास्तीत जास्त 1 महिना जागा देता येईल असे सांगितले गेले. पण सृजन तर 12माही व्रत होते. त्यामुळे इथे पण निराशा पदरी पडली. दरम्यान जागाच हाताशी नसल्यामुळे 102वा कार्यक्रम फेसबुकवर घोषित करता येत नव्हता. पण हो, इथे फेसबुकचे ऋण सृजनने मान्य केलेच पाहिजे. आभार यासाठी की फेसबुकवर सातत्याने कार्यक्रमांची माहिती लोकांपर्यंत प्रभावीरित्या पोहोचत होती. इनफॅक्ट आजतागायत पोहोचत आहेच. शिवाय लोकाभिमुख उपक्रमही फेसबुकवर राबविण्यात आले. वृत्तपत्रात कार्यक्रमांच्या बातम्या कुठे यायच्या तर कुठे येत नसत. कुठे आल्या तर त्या दबून गेलेल्या असत. वृत्तपत्रातील ज्या घटकांनी सृजनच्या बातम्या उत्तम प्रकारे दिल्या त्यांच्याप्रती सृजनच्या मनात कृतज्ञताच आहे. पण फेसबुकमुळे वृत्तपत्रांवर असलेले सृजनचे परावलंबित्व संपुष्टात आले. मीडियाला चाललेल्या घडामोडींची माहिती देणे आणि अतिथींचा स्व सुखावणे हा वृत्तपत्रांना सृजनविषयी अवगत करण्याचा उद्देश होता. असो, थोडे विषयांतर झाले. आता प्रश्न कसा सोडवायचा याचे चिंतन सुरू होते. दरम्यान पुनश्च प्रेस क्लबकडे विचारणा केली तर कळले की त्यांनाही नूतनीकरण करायचे आहे. त्यामुळे हॉल देता येणार नाही. मग विनंती करून कसा तरी 1 महिन्यासाठी हॉल मिळवला आणि तिथे 102वा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम तर पार पडला, पण आता पुढे काय? कारण प्रेस क्लबचा हॉल फक्त 1च महिन्यासाठी मिळाला होता. सृजन परत बेघर झाले. कार्यक्रम घ्यायला जागाच नाही. वारीमध्ये खंड तर पडता कामा नये. काय करावे, कसे करावे या विचारात असताना साई सेवा समितीशी संपर्क केला. पण त्यांच्या अटी मान्य नसल्यामुळे सृजन त्यांच्या बापटनगर स्थित हॉलमध्ये कार्यक्रम घेऊ शकले नाही. 103व्या कार्यक्रमाचा शेवटचा रविवार जवळ येत चालला होता, पण जागेचा पत्ता नव्हता. बडे बेआबरू होकर तेरे कूचे से हम निकले, बडे बेआबरू होकर तेरे कूचे से हम निकले अशी काहीशी अवस्था होती. पण त्याच वेळेला इच्छाशक्ती पण होतीच. दरम्यान आठवून गेले, कधीतरी तुकुमच्या न्यू इंडिया कॉन्व्हेंटचे संचालक श्री आशिष धीर म्हणून गेले होते,
कभी सृजन के लिए जगह लगेगी तो जरूर बोलना. ती गोष्ट लक्षात ठेवून त्यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांनी आनंदाने होकार दिला आणि 103व्या कार्यक्रमापासून सृजनची वारी न्यू इंडिया कॉन्व्हेंटमध्ये प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी येऊ लागली. 103 ते 130 असे 27 कार्यक्रम नियमितपणे न्यू इंडियात आले आणि आले कोरोनाचे संकट. प्रशासकीय नियमांचे पालन तर करायचे होते आणि निसर्गाला पूजणाऱ्या सृजनच्या वाटचालीमध्ये खंडही पडू द्यायचा नव्हता. त्यामुळे सृजनला ऑनलाईन करण्यात आले आणि सृजनचा 131वा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 29 मार्चला संध्याकाळी 6:30 वाजता ऑनलाईन सुरू झाला आणि सृजनने वारीत खंड न पडल्यामुळे समाधान व्यक्त केले. आणि आता सृजनला 26 एप्रिलला 11 वर्ष पूर्ण झालीत. म्हणून सृजनची ही धावती चित्तरकथा सांगण्यात आली. हा सृजनचा सलग 132वा कार्यक्रम आहे. खरं म्हणजे सृजनची 11 वर्षाची वाटचाल थोडक्यात सांगणे केवळ अशक्य आहे. या 11 वर्षात सृजनने इतके बरे वाईट अनुभव घेतले आहेत की ते सारे सांगण्यासाठी एक पुस्तकच लिहावे लागेल. या 11 वर्षांच्या कालावधीत सृजनला अनेक लोक सोडून गेलेत. अनेकांनी सृजनला शिव्याशापही दिल्या, टीका केली, वेड्यातही काढले. विश्वासघात, फजिती, अपमान, तेजोभंग, धमक्या असे सारे काही सृजनने या काळात अनुभवले. एवढेच नव्हे तर सृजन ॲडमिनच्या खुनाचाही प्रयत्न झाला. खूप काही विष सृजनने पचविले. माणसातील विविध विकार अनुभवले. या दरम्यान अनेकांचा व स्वतःचाही अभ्यास झाला. माणसं ओळखता येऊ लागली. कोण आपले कोण परके हे उमगू लागले. देखा जो तीर खाके कमी गाह के तरफ, देखा जो तीर खाके कमी गाह के तरफ, अपने ही दोस्तों से मुलाकात हो गई, अपने ही दोस्तों से मुलाकात हो गई असे सृजनला अनेकदा अनुभव आलेत. ब्रुटस यू टू असे झालेल्या विश्वासघातानंतर म्हणण्याची सृजनवर वेळ आली. अनेकांनी सृजनला नकळतपणे किंवा जाणून बुजून क्रॉस करण्याचाही प्रयत्न केला. सृजन डेलाच आपले कार्यक्रम घेतले. खूप विष आहे. असो, ते सारे विष सृजनने पचविले आणि जगाला केवळ अमृत देण्याचे आपले व्रत अविरतपणे पाळले. आता सृजन 11 वर्ष पूर्ती करीत आहे. या दरम्यान अनेकांचे प्रेम मिळाले, सहकार्यही मिळाले, निरागस मैत्रीही मिळाली, खूप नवीन ओळख्याही झाल्यात. अतिथी, सूत्रसंचालक, रसिक, हितचिंतक, सहकारी या नात्याने अनेक जण सृजनला समृद्ध करून गेले. त्या सगळ्यांचा इथे उल्लेख करणे विस्तार भयास्तव अशक्य आहे. त्या साऱ्यांबद्दल सृजन कृतज्ञता व्यक्त करीत आहे. मागे वळून पाहत असताना मनाला झालेल्या जखमा आठवत आहेत. मनाला छिन्न विछिन्न करणारे क्षण आठवीत आहेत आणि डोळ्यांच्या कडा पाणावीत आहेत. चांगले अनुभवही आठवत आहेत. एका डोळ्यात आनंदाश्रू तर दुसऱ्या डोळ्यात वेदनाश्रू. या 11 वर्षात बरेच काही सृजनने अनुभवले. सृजनची खिल्ली उडवली गेली, टीकाही केली गेली, बदनामी करण्यात आली. त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या मनात विष पण पेरण्यात आले, आरोप पण करण्यात आले. सृजनने साऱ्यांनाच सामावून घेण्याचा प्रयत्न केला. तरी कंपूशाहीच्या राजकारणाचा नेहमीच विजय झाला. मी, माझा, माझेच्या पलीकडे सृजनने साऱ्यांना नेण्याचा प्रयत्न केला. पण कायम सृजन एकाकीच पडले. सृजनने लिंग, वय याचा भेद न करता साऱ्यांनाच मैत्री दिली, विश्वास दिला. सृजन बाह्य जाऊन अनेकांना सृजनने जे जे हवे ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पण अनेकदा ज्यांना सहकार्य केले, मदत केली तेच उलटले. सृजनबद्दल नाही ते बोलून गेले. अनेकांनी वैयक्तिक जीवनाचे वाभाडे पण चवीने चघळले. अनेकांनी वेड्यातही काढले. पण चलो अच्छा हुआ काम आ गई दीवानगी अपनी, चलो अच्छा हुआ काम आ गई दीवानगी अपनी, वरना हम जमाने भर को समझाने कहाँ जाते, वरना हम जमाने भर को समझाने कहाँ जाते असा दृष्टिकोन ठेवत सृजन ऊन, वारा, पाऊस, थंडी, आईवडिलांचा मृत्यू, कोरोना कशाचीही तमा न बाळगता एका व्रतस्थ भावनेने आस्थागायत सुरूच राहिले. आणि नोव्हेंबर 2019 मध्ये सृजनने प्रश्न उपस्थित केला. सृजन वारीचे पुढे काय?
सृजनचे विसर्जन व्हावे का? हा अतिशय गंभीर प्रश्न होता, पण त्याची उत्तरे सावध येऊ लागली. फेसबुक, फोन, व्हॉट्सअप या माध्यमातून आणि कानावर आलेल्या चर्चेतून अशा प्रतिक्रिया समोर आल्यात. सृजन सुरूच राहावे, बंद झाले तर चांगलेच आहे. त्याने सुरू केले त्याने बंद करावे की आणखीन काहीही करावे? बंद करत आहे का? मग शेवटच्या कार्यक्रमाचे संचालन मला देऊन द्या ना. रनआउट होण्यापेक्षा त्याने बंदच करावे. आपल्याला काही देणे घेणे नाही बा, अशा अनेक प्रतिक्रिया आल्यात. पण अशी एकही प्रतिक्रिया नाही आली की बंद नका करू, आम्हीही सृजनची मशाल हाती घेतो, तुम्ही फक्त मार्गदर्शन करा. म्हणजे सृजन सुरू राहावे असे वाटत असले तरीही ती मशाल हातात घ्यायला कोणीही समोर आले नाही. युवा पिढी जी अलीकडच्या काळात सृजन सोबत होती ती पण शांत होती. काही सोडून गेले तर काही तोंडाला कुलूप लावून बसले. थोडक्यात 11 वर्ष चाललेले हे व्रत पुढे न्यायला कोणीही तयार नव्हते. तुझे तूच पहा, आम्ही सोबत आहोत, अशी काहींनी भूमिका घेतली. रिटायर्ड तर व्हावेच लागेल सृजनला, मग आत्ताच का नाही, असाही प्रश्न काहींनी उपस्थित केला. तर काहींना सृजन बंद होत असल्याचा आसुरी आनंदही झाला. नोव्हेंबर 19 पासून हा प्रश्न यानं त्या प्रकारे फेसबुकवर सुरू राहिला. पण सृजनची धुरा स्वतःच्या हातात घ्यायला कोणीही तयार नव्हते. प्रत्येकाच्या स्वतःच्या अशा समस्या होत्या. सृजनचे हित चिंतणारे अनेक जण असेल तरी सृजनला पुढे नेण्यासाठी कोणीही तयार नव्हते. नोव्हेंबरपासून सृजनच्या मनात जे वाटून घोंगावू लागले ते शेवटी सृजनलाच थोपवायचे होते. प्रश्न 3 होते. सृजनला 11 वर्ष झाल्यावर थांबवावे, सृजनला एका तपानंतर म्हणजे 12 वर्षानंतर थांबवावे की सृजन आजन्म सुरू ठेवावे? हे 3 प्रश्न सृजनने स्वतःलाही घातले आणि इतरांनाही. पण इतरांकडून जी उत्तरे आली ती मोघम होती. सहकार्य करण्याची तयारी दर्शवणारी होती, पण स्वतः जबाबदारी घेऊन सारे काही करणारी नव्हती. बरं, सृजनला वारीचे रूप प्राप्त करून दिल्यामुळे निमंत्रणे कधीचीच बंद झालेली होती. त्यामुळे निमंत्रणाची अपेक्षा असणाऱ्या लोकांनी सृजनला येणे कधीचीच बंद करून टाकले होते. जो अतिथी आहे त्याचे इष्टमित्र, ज्याचे सूत्रसंचालन आहे त्याच्या घरचे लोक, काही नियमित वारकरी आणि काही कार्यक्रमांच्या विषयाच्या अनुषंगाने आलेली उत्सुक मंडळी हे सृजनचे भांडवल होते. पुढचा कार्यक्रम आला की अतिथी पण गायब, त्याचे इष्टमित्रही गायब, सूत्रसंचालकही गायब, त्यांच्या घरचे लोकही गायब, विशिष्ट विषयाच्या अनुषंगाने आलेले लोकही गायब. नवा गडी नवा डाव याप्रमाणे नवीन कार्यक्रमाचा नवीन प्रेक्षक वर्ग असायचा. मात्र काही वारकरी असे होते जे प्रत्येक कार्यक्रमाला असायचे. ही गोष्ट वेगळी की फेसबुकवर आणि यूट्यूबवर कार्यक्रम बघणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. पण कोण सृजनचे आणि कोण नाही हे ठामपणे सांगता येणे कठीण होते. कारण सृजनला कार्यकारिणीच नाही. सृजनची धुरा हाती घ्यायला कोणीच समोर येत नसल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा तोच प्रश्न, सृजनचे काय करायचे? मग थोडा शास्त्राधार तपासला तर तो आधार असा मिळाला की वारी विसर्जित होऊ नये, वारीत खंड पडू नये, ती अबाधित राहावी. शास्त्रात असाही आधार मिळाला, दिवसभर जगाला प्रकाश देणारा सूर्य जगाला विचारतो, मला विश्रांती घ्यायला जायचे आहे, पण माझ्या पश्चात जगाला प्रकाश कोण देईल? जग निरुत्तर होते. कोणीच काहीच बोलत नाही. एकही जण समोर येत नाही. एवढ्यात मंदिरातली एवढीशी पंटी म्हणते, सूर्या, तू खुशाल विश्रांती घ्यायला जा. तुझ्या पश्चात जगाला प्रकाश देण्याचे काम मी माझ्या परीने करीन. अंधार होऊ देणार नाही. या शास्त्राधारात सृजनने आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधून काढले की सृजनचे काय करायचे. मशाल एका हातातून दुसऱ्या हातात जाणे अभिप्रेत असते. तिरडीचे खांदे बदलले जाणे हा अलिखित नियम असतो. पण सृजनला पंटीही नाही गवसली आणि तिरडीचे खांदे बदलणारेही नाही गवसले. मशाल हातात घेऊन वारीला पुढे नेणारेही नाही गवसले. ऑक्टोबर 19 मध्ये सृजनने भद्रावतीला एका कार्यक्रमात अशी भूमिका घेतली होती की ज्या महिन्यात सृजन ॲडमिनला मृत्यू येईल त्या महिन्यातला कार्यक्रम ज्यांना सृजन समजले आहे त्यांनी जसा निर्धारित आहे तसाच पार पाडावा आणि सृजनला तिथेच विसर्जित करून टाकावे.
पण नोव्हेंबर 19 पासून जे जमिनी अनुभव सृजनला आले, यावरून आता सृजनची पुढील भूमिका बदलली जात आहे. आता सृजनची पुढील दिशा अशी आहे, शास्त्राला आधार म्हणून सृजन ॲडमिन जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सृजनचे कार्यक्रम जसे आता होत आहेत तसेच होत राहतील. सृजनची प्रक्रिया आजन्म सुरू राहील. सृजनवारी थांबणार नाही. सृजनच्या कार्यक्रमांना कोणी येवो की न येवो, सृजनला कोणी सहकार्य करो की न करो, पण सृजनची दिंडी अविरतपणे सुरू राहील. सृजन पणती होईल. सृजन स्वतःचे कलेवर स्वतःच्याच खांद्यावर घेईल. सृजन स्वतःच मशाल घेऊन एखाद्या शिलेदारासारखा सतत चालत राहील. याल तर तुमच्यासह, न याल तर तुम्हाला वगळून, या ध्येयवादी वचनाला प्रमाण मानून सृजन सुरूच राहील. आणि ज्या कुठल्या महिन्यात सृजन ॲडमिनला मृत्यू येईल, बस तिथेच सृजन नैसर्गिकरित्या विसर्जित होईल. उत्पत्ती, स्थिती, लय या निसर्गाच्या सिद्धांताला जागत सृजनचा नैसर्गिक अंत नियतीच करेल. म्हणजेच या 11 वर्षपूर्ती कार्यक्रमात गत 11 वर्षातील सारे कटुगोड अनुभव लक्षात घेत सृजन सारे हलाहल पचवीत जगाला नवनीत देण्याचा वसा आजन्म चालविण्याचा जाहीर संकल्प घेत आहे. टिल डेथ. कौन रोता है किसी और की खातिर ए दोस्त, कौन रोता है किसी और की खातिर ए दोस्त, सबको अपनी ही किसी बात पे रोना आया, सबको अपनी ही किसी बात पे रोना आया, असे साहिर म्हणतो. या पार्श्वभूमीवर कोणाकडून कुठलीही अपेक्षा न करता, कोणाबद्दल काही तक्रार न करता, जो कोणी सोबत येईल त्याच्यासह सृजनची ही वारी अखंड चालणार आहे. ज्यांनी या 11 वर्षात सृजनला समजून घेतले, सृजनला प्रेम दिले, माया दिली, सहकार्य दिले, आपुलकी दिली, त्या सर्वांबद्दल सृजन पुनश्च कृतज्ञता व्यक्त करीत आहे. ज्यांनी सृजनशी कृतज्ञता केली ती वारीचा प्रसाद म्हणून सृजन नम्रपणे स्वीकारत आहे. आणि तुला एकटेच जावे लागेल. जा, तू आपला कंदील घेऊन जा. लोकांच्या टीकेचा झंझावत सुटेल व तुझ्या हातातील दिवा विझेल, परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक. तुला एकट्यानेच जावे लागेल. या गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या ओळींना साक्षी ठेवत सृजन असेच अविरतपणे चालणार आहे, एका जीवननिष्ठेने. हा सृजनचा 11 वर्षपूर्ती कार्यक्रम कोरोना संकटामुळे ऑनलाईन होत आहे. पुढील परिस्थिती कशी राहील हे आत्ताच सांगता येत नाही. त्यामुळे जोपर्यंत कोरोनाचे संकट दूर होऊन सारे सुरळीत होत नाही तोपर्यंत सृजनचे कार्यक्रम ऑनलाईन होत राहणार आहेत. वातावरण निवळल्यावर ते पुनश्च न्यू इंडिया कॉन्व्हेंटला नियमित होऊ लागतील. प्रत्येक महिन्याचा शेवटचा रविवार संध्याकाळी 6:30 वाजता हे सारे नेहमीप्रमाणेच. म्हणजेच ऑनलाईन हे घर आणि न्यू इंडिया कॉन्व्हेंट हायस्कूल हे अंगण असेल. सृजनचा वावर घर अंगणात आवश्यकतेप्रमाणे सुरू राहील. तशी माहिती फेसबुकवरून देण्यात येईल. नियमित मासिक कार्यक्रमाच्या बरोबरीनेच सृजनचे अनेक ऑनलाईन कार्यक्रम सुरू आहेत. त्यात आपण आपला सहभाग नोंदवावा ही विनंती. सो स्टे कनेक्टेड विथ सृजन, ऑनलाईन आणि ऑफलाईन. सृजनच्या चित्तरकथेचा समारोप जयप्रकाशजींच्या ओळींनी करणे संयुक्तिक ठरावे. ते म्हणतात, जग जिसे कहता विफलता थी शोधन की वे मंजिले, जग जिसे कहता विफलता थी शोधन की वे मंजिले, मंजिले वे अनगिनत है, गंतव्य भी अति दूर है, मंजिले वे अनगिनत है, गंतव्य भी अति दूर है. रुकना नहीं मुझको कहीं, रुकना नहीं मुझको कहीं, अवरुद्ध जितना मार्ग हो, अवरुद्ध जितना मार्ग हो, अवरुद्ध जितना मार्ग हो.